हॅलो स्टुडंट, वेलकम टू श्री ट्युटोरियल. आज आपण पाठ 3 माकडांची खोड हा पाठ शिकणार आहोत. माकड म्हणजे बंदर, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, आणि खोड म्हणजे चिड़ियों. मीन्स यहाँ पर बंदर जो है वो चिड़ाते थे, तो उनके बारे में ये स्टोरी है. शामू नावाचा मुलगा खेतवाडी गावात राहत असे. तो दररोज सकाळी वडिलांबरोबर शेतात जात असे. त्या दिवशी वडिलांना काम असल्यामुळे ते शहरात गेले होते. त्यामुळे शामू शेतावरून एकटाच घरी निघाला होता. वाट वाकडी तिकडी होती. वाटेवर एक मोठे आंब्याचे झाड होते. झाडावर खूप माकडे होती. ती माकडे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना त्रास द्यायची. अब मैं शुरू से आपको बताती हूँ. यहाँ पर ये जो शामू नावाचा मुलगा खेतवाडी गावात राहत असे. शामू नावाचा एक जो मुलगा होता तो खेतवाड़ी या गावात राहत असे. मतलब शामू नाम का जो लड़का था वो खेतवाड़ी नाम के गांव में रहता था. तो दररोज सकाळी वडिलांबरोबर शेतात जात असे. आता हा शामू नावाचा जो मुलगा होता तो दररोज आपल्या वडिलांबरोबर सकाळी शेतामध्ये जायचा. शेतामध्ये म्हणजे शेत म्हणजे वावर. तो वह शामू नाम का जो लड़का था वो हर रोज अपने पिताजी के साथ खेत में जाया करता था. त्या दिवशी वडिलांना काम असल्यामुळे ते शहरात गेले होते. त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी शामू बरोबर शामूला जेव्हा माकडे चिडवायची तोच तो दिवस होता. तर त्या दिवशी वडिलांना काम असल्यामुळे ते शहरात गेले होते. म्हणजे शामूचे वडील त्यांना काम होते त्या दिवशी ते शहरात गेले होते. मतलब उसके पिताजी को कुछ काम था इसलिए वो उस दिन शहर गए थे. त्यामुळे शामू शेतावरून एकटाच घरी निघाला होता. त्यामुळे शामू हा शेतावरून म्हणजे शेतातून एकटाच घरी, एकटा मीन्स अकेला एकटाच घरी निघाला होता. मतलब उस दिन शामू खेत से अकेला ही घर निकल पड़ा. वाट वाकडी तिकडी होती. वाट म्हणजे काय? रस्ता, मार्ग. वाकडी तिकडी होती म्हणजे उल्टी पुल्टी. तो जो रास्ता था वो कैसा था? उल्टा पुल्टा था. वाटेवर एक मोठे आंब्याचे झाड होते. वाटेवर म्हणजे काय? रस्त्यावर एक मोठे आंब्याचे झाड होते. मतलब रास्ते पर एक बड़ा आम का पेड़ था. झाडावर खूप माकडे होती. त्या झाडावर काय होती? खूप माकडे म्हणजे खूप बंदर होती. उस झाड़ पर बहुत सारे बंदर थे. ती माकडे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना त्रास द्यायची. ती माकडे, ती बंदरे जी होती ती रस्त्याने जाणाऱ्या लोकांना किंवा माणसांना त्रास द्यायची. मीन्स वो जो बंदर थे वो रास्ते से जाने वाले लोगों को, रास्ते से जाने आने वाले लोगों को परेशान किया करते थे. शामू दिसताच माकडे मोठमोठ्याने आवाज करू लागली. म्हणजे शामू जेव्हा त्यांना दिसला तेव्हा ती माकडे खूप जोरजोराने मोठ्या मोठ्याने आवाज करू लागली. मतलब उन बंदरों ने शामू को देखते ही वो बहुत जोर जोर से चिल्लाने लगे. उंच उड्या मारू लागली. मतलब वो जोर जोर से जंपिंग करने लगे, कूदने लगे. बहुत जोर से कूदने लगे. खूप खूप असा आवाज करत खाली आली. खूप खूप म्हणजे बंदर जे आवाज करतात त्या बंदराच्या आवाजाला खूप खूप असं म्हणतात. त्यांचा आवाज तसा खूप खूप येत असतो. तो खूप खूप आवाज करके, ऐसे आवाज करके वो नीचे आए. सब बंदर म्हणजे सर्व जी बंदरे होती ती खूप खूप असा आवाज करत खाली आली. शामूला पहिल्यांदा मजा वाटली.
मजा वाटली म्हणजे त्याला खूप हौस वाटली, खूप मजा वाटली, खूप छान चालू आहे सगळं असं त्याला वाटलं. मतलब शामू को पहली बार बहुत बहुत बड़ी मजा आई. पण माकडे खाली उतरून त्याच्या अंगावर धावून येऊ लागली. परंतु माकडे जी होती ती खाली उतरून मग त्याच्या अंगावर धावू लागली. पर वो बंदर जो थे वो क्या करते थे, परंतु वो बंदर क्या थे, वो नीचे उतर के उसके शरीर के ऊपर ही वो दौड़ने लगे. तेव्हा शामू घाबरला, पळत सुटला. शामू घामाघूम झाला. तब शामू डर गया, वो घबराहट उसको महसूस हुई. पळत सुटला, वो दौड़ने लगा. शामू घामाघूम झाला मतलब वो बहुत उसको पसीना आया, मतलब त्याला खूप सा घाम आला. तो डोंगरावर धावू लागला. तिथे एक शंकराचे देऊळ होते. शामू त्यात लपून बसला आणि खिडकीतून माकडांकडे पाहू लागला. इतक्यात एक माणूस त्याच वाटेने येताना दिसला. त्या माणसाला पाहून माकडे उंच उड्या मारू लागली, नाचू लागली, मोठमोठ्याने आवाज करू लागले. तर तो म्हणजे कोण, तर तो जो शामू आहे तो डोंगराच्या दिशेने धावू लागला. डोंगर त्याला दिसला, डोंगर म्हणजे पर्वत. तर त्याला एक पर्वत दिसला आणि तो म्हणजे तो घामाजोकळ झाला होता, त्याला खूप घाम आला होता, घाबरून गेला होता तो. अशा वेळी तो डोंगराच्या दिशेने धावू लागला. मतलब वो बहुत पसीना पसीना हो गया था और बहुत उसको घबराहट महसूस हो गई, बहुत घबरा गया था वो, इसलिए वो पर्वत की ओर दौड़ने लगा. तिथे एक शंकराचे देऊळ होते. वहाँ पर एक भगवान शंकर जी का मंदिर था. देऊळ म्हणजे मंदिर, टेम्पल. शामू त्यात लपून बसला. त्यात म्हणजे काय, त्या मंदिरामध्ये शामू लपून बसला. मतलब शामू उस मंदिर में छिपकर बैठा आणि खिडकीतून माकडांकडे पाहू लागला. आणि त्या खिडकीतून तो त्या माकडांकडे पाहू लागला. और उस खिड़की से मतलब मंदिर की जो खिड़की थी उस खिड़की से वो मंदिरों की तरफ देखने लगा. इतक्यात एक माणूस त्याच वाटेने येताना दिसला. इतक्यात म्हणजे एवढ्यात एक माणूस त्याच वाटेने म्हणजे काय, रस्त्याने, त्याच रस्त्याने येताना दिसला. इतने में एक आदमी उसी रास्ते से आते हुए दिखा. त्या माणसाला पाहून माकडे उंच उड्या मारू लागली. आता बघा, त्या रस्त्याने येणाऱ्या माणसाला सुद्धा पाहून ती माकडे जशी शामूकडे पाहून उंच उड्या मारायची, तशीच त्या माणसाला पाहून सुद्धा ती माकडे खूप उंच उड्या मारू लागली, नाचू लागली. मतलब शामू को वो देखते ही जैसे माकड़ जोर से कूदने लगते थे, उसी प्रकार उस आदमी को देखते ही बंदर ठीक उसी तरह जोर से कूदने लगे, नाचने लगे, मोठ्या मोठ्याने आवाज करू लागली. मतलब वो जोर जोर से चिल्लाने लगे. त्या माणसाच्या अंगावर धावून जाऊ लागली. त्या माणसाच्या अंगावर धावून जाऊ लागली म्हणजे जो माणूस होता त्या रस्त्यावर, त्या माणसाच्या अंगावर धावून जाऊ लागली. मतलब उस आदमी के शरीर पर मतलब वो खड़ा था तो उस पर भी उन बंदरों ने वार किया. मतलब वो दौड़ने लगे. पण तो माणूस घाबरला नाही. परंतु तो माणूस थोडासाही घाबरला नहीं. परंतु वो जो मनुष्य था, वो आदमी था, वो बिल्कुल डरा नहीं. उसे बिल्कुल उस बंदरों का डर नहीं लगा. त्याने हातातली काठी गरगर फिरवली. त्या माणसाने आपल्या हातातील काठी गरगर म्हणजे जोराजोराने फिरवली. मतलब उस आदमी ने
अपने हाथ में जो लकड़ी थी वो लकड़ी जोर जोर से घुमाई. तशी माकडे घाबरली. म्हणजे जशी त्या माणसाने आपल्या हातातील काठी जोराजोराने फिरवली तशी ती माकडे घाबरली. मतलब उस आदमी ने जो काठी, वो जो लकड़ी थी वो जोर जोर से घुमाई और जैसे वो जोर जोर से घुमाई उसी तरह वो जो बंदर थे वो डरने लगे, दूर पळाली. म्हणजे ती खूप दूरवर जाऊन पळाली, खूप दूरवर जाऊ लागली. मतलब वो बहुत दूर तक भागे. गुपचूप झाडावर जाऊन बसली. म्हणजे ती माकडी गुपचूप म्हणजे काय, चुपचाप झाडावर जाऊन बसली. उन बंदरों को डर गए. वो बंदर जैसी काठी आदमी ने लकड़ी हिलाई, गरगर गरगर घुमाई, तो वो जो बंदर थे वो पेड़ पर जाकर बैठे. चुपके से पेड़ पर जाकर बैठे. शामू देवळात बसून हे सर्व बघत होता. आता हा शामू हे सगळं दृश्य देवळात बसून शांतपणे बघत होता. ठीक है. म्हणजे ये जो शामू नाम का लड़का था उस मंदिर से वो ये सब देख रहा था कि क्या क्या हो रहा वहां पर. शामूने मनात जाणले आपण माकडांना भीत होतो म्हणून ती भीती दाखवत होती. शामूने ठरवले आता आपण घाबरायचे नहीं. मतलब शामू ने मन में जाना कि मैं उस बंदरों से डर रहा था, इसलिए वो मुझे डरा रहे थे. शामू ने ठरवले आता आपण घाबरायचे नहीं. उसने मन में डिसाइड किया कि अब मुझे उस बंदरों से डरना नहीं है. तो देवळातून बाहेर पडला. वो शामू मंदिर से बाहर निकला. त्याने हातात काठी घेतली. उसने अपने हाथ में लकड़ी ली आणि चालू लागला और वह चलने लगा. शामू दिसताच माकडे पुन्हा रस्त्यावर आली. अब देखो शामू तो डरता था, जैसे उन बंदरों को मालूम था, इसलिए शामू को देखते ही वो बंदर फिर से रास्ते पर आ गए. म्हणजे शामूला पाहतात की माकडं परत रस्त्यावर आली. ती काय करणार हे शामूने हेरले म्हणजे काय, त्यांनी माहीत करून घेतले की बंदरे आता आपल्याला चिडणार, आपल्या अंगावर चढणार. मतलब उसने जान लिया था कि ये जो बंदर थे वो मुझे अभी चिढ़ाएंगे, मुझे परेशान करेंगे. माकडे जशी त्याच्या रोखाने आली तशी शामूने हातातील काठी हवेत उंचावली. म्हणजे माकडे जशी त्याच्या दिशेने आली, रोखाने म्हणजे त्याच्या दिशेने, त्याच्याकडे जशी आली, तशा पत्तीने आली, तशी शामूने हातातील काठी हवेत उंचावली. तसे शामूने सुद्धा आपल्या हातातील काठी हवेत उंचावली म्हणजे गरगर गरगर फिरवली. मतलब उसको पता चला अभी कि ये जो बंदर थे वो क्या करने वाले हैं. तो उसने पहले ही जान लिया था. तो फिर जैसे उसने देखा कि वो बंदर मेरी तरफ आ रहे हैं, वैसे उसने क्या किया कि अपने हाथ में जो काठी थी, वो जो लकड़ी थी, वो जोर जोर से घुमाई, गरगर फिरवली. यानी वो ऊंची उसने वो लकड़ी ऊंची की और जोर जोर से घुमाई, गरगर फिरवली. त्याची ती धिटाई पाहून माकडे परत फिरली. उसका वो धैर्य था वो देखकर माकड़े, मतलब वो बंदर थे, वो फिर से चले गए. मतलब फिर से वो पेड़ पर बैठ गए. तर अशा प्रकारे या ठिकाणी जर आपण कोणत्याही परिस्थितीला घाबरलो नाही तर ती परिस्थिती आपल्या आटोक्यात येते आणि आपण त्या परिस्थितीवर आपल्या धैर्याने मात करू शकतो. हे या पाठातून आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. अगर हम किसी से डरे तो डरने का परिणाम क्या होता है कि डरने से हम कुछ भी नहीं कर सकते, लेकिन अगर हमने धीरज रखा, मन में धैर्य रखा, तो हम बहुत धीरज से काम लेके कौन सी भी परिस्थिति हो या कौन सा भी परिस्थिति का हम सामना कर सकते हैं.
ऐसे इस पाठ से हमें सीखने को मिला।